पहिलं षटक उत्कृष्ट टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात. पाचवा चेंडू राजचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला राजकडून. जर आपल्याला सामना जिंकायचा तर राजला माहिती आहे की आपल्याला गोलंदाजी व्यवस्थित करावी लागणार, आपल्याला रन जास्त देऊन जमणार नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला राजकडून. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक जातो सीमारेखा पार, चौकार. केतकी भ कुठे असतील तरी त्वरित खेळपट्टी क्रमांक 2शी संपर्क साधायचा आहे. कर्णधार केतकी ब चे कर्णधार. तिसरा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला गोलकोट संघाकडून. नावाजलेले संघ, दोन्ही संघ नावाजलेले आहेत. झेलबाद होत आहेत. उत्कृष्ट असं टोलवलेला पण कॅच पकडलेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होते 10. गोलंदाजी मार्कवर राज काशेकर आपलं दुसरं षटक घेऊन आले. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा चोरटी धाव घेत आहेत. दोन धावेने धाव संख्या होते 12. राहुल संघाची. पुन्हा दोन धावा घेतलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. फिल्डर मौजूदा स्कोर 15. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. शुभमने झेल पकडलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अल्पेश करून गोलकोट संघासाठी. नो बॉलचा इशारा पंचांकडून. अनिकेतचं पाचवं षटक. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न आणि तिथे शुभम आहे. शुभम तो झेल मिस करणार नाही. पहिलाच विकेट घेतलेला आहे. झेलबाद होतोय. अनिकेतचा दुसरा चेंडू 5व्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न.
2 धावा घेण्यात सफल होतात का पाहूया. आणि झालेले आहेत यशस्वी. 2 धाव संख्या होते 19. चौथा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अनिकेत कडून. धाव संख्या 20. 5 ओव्हरमध्ये 20 रनांची मजल मारू शकलेत कारुळ संघ. थांबून ठेवलंय आणि अशा पद्धतीत रनआउट होत आहेत मैदानात. दीपक हे देखील नावाजलेले अष्टपैलू असे खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटिंगमधून उत्कृष्ट असे फटकार पाहायला भेटतात आपल्याला. पण एक धावा होते. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटका प्रयत्न कारुळ संघ. आणि पण हा इथे होतो झेलबाद. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जातोय चौकार. सीमारेखा पार. 4. म्हणजे त्या पद्धतीत करतायत. कारण की दीपक कासेकर सारख्या माणसाला त्याने उभं करून ठेवणं म्हणजे खेळाडूला उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सार्थक कडून. पहिलं षटक संपतंय सार्थकचं. राजेशचा पहिला चेंडू दीपक साठी. दीपक मैदानात ऑफ साईडला तो चेंडू गॅप म्हणून जातोय. सीमारेषा पार. दीपक उत्कृष्ट असा जातो. उत्तुंग असा मारलेला दीपकच्या बॅट मधून षटकार. खणखणी वाटेल. पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग असा षटकार. षटकाराने अशा प्रकारे गोलकोट संघ विजय झालेला आहे. धन्यवाद दीपकजी कासेकर यांनी कमिटीच्या शब्दाला मान दिल्याबद्दल. लवकरात लवकर सामना फिनिश केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.